नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आकाश अंडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आजचा विशेष टॉपिक आहे AI जनरेटेड फोटो कसा बनवायचा, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। ती जी प्रॉम्प्ट आहे ती जी त्याच्यात AIला कशा प्रकारे कमांड द्यायची, ते कमांडमध्ये टेक्स्ट कोणते वापरायचे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे। कोणती ती वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून तुम्हाला कमांड घ्यायची AIला देण्यासाठी, त्यानंतर जेमिनीमध्ये कसा फोटो त्या ठिकाणी गॅलरीमधून चॉईस करायचा आहे, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही कोणाचा पण फोटो त्या ठिकाणी AI जनरेट करू शकता आणि एकदम ॲज इट इज हुबेहूब त्या ठिकाणी तुमचा फोटो बनणार आहे। तर चला, कृपया वेळ न घेता त्या ठिकाणी मी डायरेक्टली स्क्रीनवरती येतो आपल्या मोबाईलच्या, जेणेकरून तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल अशा प्रकारे तुमचा फोटो आहे तो त्या ठिकाणी क्लिअर होईल। म्हणजे माझा हा असा प्रकारचा फोटो होता आणि मी त्याला अशा प्रकारे कन्वर्ट केलेला आहे, एकदम स्टायलिश लुकमध्ये, एकदम जसा म्हणला तसा फोटो त्या ठिकाणी बनवू शकता। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटसला सुद्धा ठेवू शकता आणि तुमची एक नवीन त्या ठिकाणी इमेज क्रिएट करून तुम्ही लोकांना त्या ठिकाणी प्रभावित करू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारतील तुम्ही हा पिक कुठून त्या ठिकाणी जनरेट केलेला आहे। तसं तर ओळखणारच नाही ते AIने जनरेट केलेलं आहे। अशा प्रकारे आपण एकदम व्यवस्थितरित्या AIने पिक या ठिकाणी क्रिएट करणार आहे। तर चला, तुमचा वेळ नाही घेता त्या अगोदर आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि सविस्तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार, त्या ठिकाणी वेबसाईट कोणती आहे, AIची कमांड कोणती, सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये सांगतो। कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। मध्ये स्किप केलं तर तुम्हाला अर्धवट माहिती तुम्हाला कधीही त्या ठिकाणी परवडणार नाही। त्यामुळे पूर्ण माहिती घ्या आणि तुमचा फोटो एकदम ॲज इट इज त्या ठिकाणी बनवा आणि योग्यरित्या यशस्वीरित्या त्या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवरती सुद्धा अपलोड करू शकता। तर चला, मी तुम्हाला डायरेक्टली नेतो मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि आलेलो आहे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती। या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, क्रोम ओपन करायचं आहे। क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट टाकायची आहे, ती म्हणजे व्हायरल पूर PUR ही वेबसाईट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आणि या ठिकाणी सर्च मारायचं आहे। बघा, या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फ्रंट जे आहे इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल, याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यावरती मी केलं क्लिक। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे, तुम्हाला या ठिकाणी पुरा पडे, या ठिकाणी पुरा पडे दिसतं ना, याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यावरती टच केलं तुम्ही तर बघा, या ठिकाणी तुमच्यासमोर भरपूर सारे ह्या ठिकाणी लुक्स या ठिकाणी येईल। तर आपल्याला कशा प्रकारे फोटो बनवायचा आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊया। बघा, इथं खूप सारे लुक्स आहे 2026चे, त्या ठिकाणी तुम्ही तसे फोटो क्रिएट करू शकता। आता आपल्याला ह्या प्रकारचा लुक या ठिकाणी क्रिएट करायचा आहे। तर याला काय करायचं माहिती आहे का, सर्वप्रथम याला करायचं आहे कॉपी। बघा, याला बघा या ठिकाणी कशा कॉपी केलं, या ठिकाणी याला कॉपी करायचं आहे, या ठिकाणी कॉपी केलं। आता ही कॉपी केलेलं काय करायचं आहे, याला करायचं आहे क्रिएट युअर इमेज। या ठिकाणी क्लिक जर केलं तुम्ही क्रिएट युअर इमेज, तर ह्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही जेमिनीमध्ये जातात, पण आपल्याला ह्या ठिकाणी यूज करू नका, त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल वगैरे करायचं सांगते ॲप। तर या ठिकाणी मी दुसरं टॅब ओपन केलं या ठिकाणी टच करून, तर या ठिकाणी दुसरं टॅब ओपन करायचं आणि या ठिकाणी काय टाकायचं आहे, जेमिनी हे सर्च मारायचं आहे। जेमिनी हे सर्च मारलं तर तुम्हाला फ्रंट या ठिकाणी ओपन करायचं आहे। आता आपण त्या ठिकाणून जे प्रॉम्प्ट कॉपी केलेलं आहे ना, ते या ठिकाणी जेमिनीला आपण ओपन केलं। बघा, या ठिकाणी ओपन केलं। ओपन केल्यानंतर या ठिकाणी नो थँक्स करायचं। हां, तर बघा, या ठिकाणी प्लसवाला आयकन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे खाली, बघा त्या ठिकाणी प्लस। तर या प्लसवाल्या याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। केल्यानंतर इथं अपलोड फाईल येईल, बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला अपलोड फाईल। तर अपलोड फाईलमधून काय करायचं आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतं तुम्हाला फोटोज आणि या ठिकाणी व्हिडिओज। तर आपल्याला या ठिकाणून फोटोज निवडायचा आहे, त्या ठिकाणी फोटोज घ्यायचा आपल्याला। तर बघा, ह्या ठिकाणी आपण यायचं आहे गॅलरीमध्ये। तर ह्या ठिकाणी मी येतो गॅलरीमध्ये, ह्या ठिकाणी मी आलेलो आहे गॅलरीमध्ये। आता ह्या ठिकाणाहून मला जे आहे ना, मला या ठिकाणाहून गॅलरीमधले फोटो त्या ठिकाणी निवडायचा आहे। तर बघा, माझ्याजवळ जे फोटो आहे मी त्या ठिकाणी चॉईस करतो पहिले। तर बघा, या ठिकाणी हा फोटो मी या ठिकाणी चॉईस केलेला आहे, तुमच्यासमोर इथं दिसत आहे। या ठिकाणी हा फोटो मी ह्या ठिकाणाहून चॉईस केलेला आहे। याला क्लिक केलं, या ठिकाणी खाली तुम्हाला ॲड नंबरचं ॲड ऑप्शन दिसत आहे। ह्या ॲड ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। ॲड ऑप्शनवरती जसं क्लिक केलं, त्या ठिकाणी खाली तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आस्क जेमिनी, दिसतं का बघा। या ठिकाणी काय करायचं आहे, आपण जे कॉपी केलेले प्रॉम्प्ट आहे ना, कुठून आपण या ठिकाणाहून हे कॉपी केलेलं आहे बघा। या ठिकाणाहून आपण हे जे कॉपी केलेले प्रॉम्प्ट आहे, या ठिकाणाहून काय करायचं आहे, प्रॉम्प्ट जो आहे हा कॉपी केलेला आहे। मी परत एकदा कॉपी करतो तुमच्यासमोर, ह्या ठिकाणी कॉपी केला बरोबर। तर हा कॉपी केलेला प्रॉम्प्ट जो आहे तो ह्या ठिकाणी जायचं आहे आणि ह्या ठिकाणी काय करायचं, आस्क जेमिनीच्या ठिकाणी पेस्ट मारायचं आहे। जसं तुम्ही याला पेस्ट मारलं, तुम्हाला ह्या साईडला हे छोटंसं हे दिसत आहे ॲरोसारखं, ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी ॲटोमॅटिकली जेमिनीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी रेडी होतो. तर बघा ह्या ठिकाणी थोडं नेट फास्ट पाहिजे. नेट फास्ट असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमचा जो फोटो आहे ते जेमिनीला त्या ठिकाणी कन्वर्ट करायला एकदम सोपं जातं. त्यामुळे कसं आहे, तुमचं नेट जेवढं स्पीडनं असलं तेवढं भारी आहे. तर बघा अशाच प्रकारचं तुम्हाला व्हिडिओ किंवा जेमिनीमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोटोज वगैरे बनवायचा असला तर तुम्ही बनवू शकता. तर बघा ह्या ठिकाणी आपला फोटो या ठिकाणी रेडी झालेला आहे. बघा झूम करतो मी, दिसला का या ठिकाणी बघा एकदम माझं मी काय ते केलेलं आहे, फक्त त्या ठिकाणी एक फोटो अपलोड केलेला आहे आणि जेमिनी मला अशा प्रकारचा फोटो त्या ठिकाणी क्रिएट करून दिलेला आहे. तर काय बघा ह्या ठिकाणी सेव्ह बटनचं दिसतं तुम्हाला, ह्या ठिकाणी सेव्ह. तर या सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा ह्या ठिकाणी सेव्ह बटनवरती मी क्लिक केलं तर हा फोटो काय होतो, मला गॅलरीमध्ये अपलोड झालेला दिसेल. बघा हे बघा डाउनलोड फुल साईज. तर आता हा फोटो जो आहे तो माझा डाउनलोड झालेला आहे. तुम्हाला दाखवतो मी, हे बघितलं ओपन करतो मी याला. बघा हे ओपन केला, हा झाला माझा डाउनलोड गॅलरीमध्ये. तुम्हाला गॅलरीमध्ये दाखवतो. आणि मी याला एडिटसुद्धा केलेलं आहे. तो एडिट म्हणजे ते ॲटोमॅटिकली AI ने एडिट केलेलं आहे, बट मी त्याला अजून चांगल्या प्रकारे एडिट केलेलं आहे. तर तो तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे एडिट केलेला आहे तो फोटो. तर चला तुम्हाला नेतो मी डायरेक्टली गॅलरीमध्ये. या ठिकाणी गॅलरीमध्ये नेतो, जो की मी एडिट केलेला आहे ना तो फोटो दाखवतो. बघा हा फोटो मी जो आहे तो एडिट केलेला आहे. बघा कशा प्रकारे AI घेतलेला आहे आणि AI नंतर मी त्याला एडिट केलेला आहे. तर कशा प्रकारे एडिट करून या ठिकाणी तुम्ही जो आहे तो पोस्ट करू शकता तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा ठेवू शकता. व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो. मी तुमच्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी, एवढी चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तुमचं पण कर्तव्य आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं. तर नक्की सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारे AI कसा फोटो जनरेट करायचा आहे, स्वतःचा फोटो कसा एडिट करायचा आहे ते मी शिकवलेलं आहे. तर बघा आजचा जो छोटासा व्हिडिओ होता तो तुमच्यासाठी मी बनवला. यानंतर तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्या जेवढ्या काही क्युरी आहे, जेवढे काही अडचणी आहे तेवढे मी त्या ठिकाणी सॉल्व करतो. AI जनरेटर कोणाला जर व्हिडिओ बनवायचे असले तर त्याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवतो. आणि जेणेकरून तुम्हाला तो कंटेंट बनवण्यासाठी एकदम इझी कशा बनवलं जाईल, त्या प्रकारे कशी माहिती त्या ठिकाणी प्रॉम्प्ट त्या ठिकाणी दिल्या जाईल, जेमिनीला त्या AI कशी कमांड दिल्या जाईल, ते सगळ्या वेबसाईट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. फक्त तुमचं एवढंच कर्तव्य आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, मला पण थोडं मनाला भारी वाटतं की नाही बाबा आपले मराठी लोक आहे आणि ते आपल्यासाठी सपोर्ट करते. आपले मित्र आपल्याला सपोर्ट करतात, आपल्या ताई आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांच्यासाठी अनेक नवीन कंटेंट कसं तयार करलं जाईल यासाठी मला मोटिवेशन भेटतं. त्यामुळे तुमची एक छोटीशी हेल्प मला पाहिजे, ती म्हणजे एका सबस्क्रायबरची आणि एका लाईकची, बस बाकी काही मागत नाही आहे. बघा AIची आता सध्या AIचा जमाना आहे, त्यामुळे AIचा फोटो प्रत्येकाला आवडतो. तर बघा AIचे त्या ठिकाणी प्रॉम्प्ट देताना काय करायचं आहे आणि फोटो फाईलमधून जोडताना त्या ठिकाणी तुमचे काही गोष्टी काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी फक्त तुमचा जो चेहरा आहे त्या ठिकाणी हा फोटो अपलोड करा AIवरती. पूर्ण फुल बॉडीचा फोटो कधीच अपलोड करू नका AIवरती, जेणेकरून आपला जो डेटा राहतो AIवरती तसाच सेव्ह राहतो आणि आपल्याला तो डेटा त्या ठिकाणी सिक्युअर ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टीची त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजेच की काय हा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे, जेणेकरून फक्त आपला जो फेस आहे, आपला जो चेहरा आहे तो त्या ठिकाणी AIला त्या ठिकाणी जनरेट झाला पाहिजे, बाकी काही नाही. बाकी तुम्ही बघितलं त्या ठिकाणी माझा फक्त फेस आहे त्या ठिकाणी, बट AI एवढं शातीर आहे, एवढं म्हणजे नॉलेजेबल आहे, इंटेलिजन्स आहे AI की माझे जसे हात आहे ना तसे सेम हातसुद्धा त्या AIने त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली ते माझ्या बॉडी लुकून फाइंड आउट केलेले आहे. तर एवढं शार्पनेस AIमध्ये आलेलं आहे. त्यामुळे AIवरती काम करताना थोडं आपल्यालासुद्धा सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला बेनिफिट घ्यायचं आहे, बट आपला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा तोटा झाला नाही पाहिजे. विशेष करून महिलांनी त्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे AIचा यूज करताना. आपले जे फोटो आहे ते आपले फोटो जे आहे ते फक्त हा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे, जेणेकरून आपला फेस त्या ठिकाणी लागेल, बस एवढाच. बाकी कसलेही तुम्ही बॉडीचे फोटो त्या ठिकाणी अपलोड करू नका, कारण की AIवरती जो आहे तो आपला डाटा तसा स्टोअर राहतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काळजी घेणं महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाला त्या ठिकाणी सपोर्ट करा. आणि तुम्ही मला सपोर्ट केला
तसंच मी तुम्हाला सपोर्ट करतो. तुमच्या जेवढ्या काही अडचणी त्या ठिकाणी मी सॉल्व करण्याचा माझ्या जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी. AIचा असो, कोणता बी कंटेंट असो, यूट्यूबविषयी क्युरी असो, कशाबद्दल फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम सगळ्याविषयी जी अडचणी आहे त्या ठिकाणी मी सॉल्व करण्यासाठी तुमच्या बसलेलो आहे. त्यामुळे काळजी करू नका. निश्चिंत तुम्ही तुमची कामं करा आणि काही अडचण आली तर मला विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.